नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.
अरे उठ लवकर. कामाला जायचं नाही का? अरे असं बोलतोस काय? मी हाय चिंकू. तू तोंड धु, मी चहा आणते. उठलं का ग? हा, चाय दे साहेबांना. साहेब पेपर टाकून येतात, दमून जातात ना, मग झोपा काढतात. तो अण्णा 4 वेळा येऊन गेला. टेबल साफ करायची सोडून झोपा काढतो इथं. अशाला ठेवील का कोणी कामाला? चहा दर गा. एक प्लेट समोसा. ए ढक्कन, तेरे को जल्दी आने को नहीं होता है. तेरे वजह से मेरे को टेबल साफ करना पड़ता है. निकाल डालेगा तेरे को यहाँ से. पान वाले क्या 2 चाय लेके जा, और बाद में वेलफेयर सेंटर में 2 चाय लेके जा, और कारखाने में 2 प्लेट समोसा लेके जाना. चल जल्दी कर. चले ले, जल्दी ले, फटाफट चल, निकाल यहाँ से. अरे जल्दी करना ढक्कन, चल जल्दी. अरे चल. तिकडं माझ्या मन्या. माल नाही, ताई येत असतील. या सगळ्या बसल्यात ना, तशी गप्प बस. तू मस्त सक्त ताकीद देऊन ठेवते. हा माल लई कॉस्टली आहे, म्हणजे महाग. हा, ह्याची नासडी कुणी केली तर सगळ्यांनी हाकलून देईन, सांगून ठेवते. कल्पू इकडे ये. हे प्रत्येकीला 2-2 बंडल दे. हा, सगळ्यांनी सांभाळून काम करायचं, सांगून ठेवते. हा,
सांगितलं तरी तू या मड्या फाडल्या? हा चल उचल उचल चल, रडू नकस. सगळ्या मड्या गोळा कर आणि माळा कर, लवकर कर. ह मरताय मेली. साफ चाय. ये ले. क्या ठंडा चाय लेके आया तू भी? ये ले. क्या कर रहा है? कुछ नहीं. ये ले. सब पैसा. काय का पैसा रे? हाँ? चल निकल यहाँ से, एक कान के नीचे बजाऊंगा. एक तो ठंडा चाय दिया और ऊपर से पैसा मांग रहा है. चल निकल यहाँ से, तेरे अन्ना को 5 पैसा भी नहीं दूंगा. चल निकल यहाँ से. निकल बोला ना रे. हाँ क्या देखता है? हाँ निकल बोला ना. क्या देखता है? चल निकल यहाँ से. नहीं दूंगा ना, एक बार बोला ना. हाँ तेरी तो चल भाग. ठंडा चाय लाता है हाँ, और ऊपर से पैसा मांगता है. पैसा क्या झाड़ पे लगता है क्या? चलो हट भाग. हजार तर समजावून मी समजणार नाही तू भाड्या. आम्हाला माती मोल करूनच म्हणत जाणार तुझं. हे गप्पे तुझ्या नाट्य देले. अरे गप. आता पुढे बोला तर हातातलं फेकून मारीन म्या. आम्ही दिस रात जीवा पड मरतो इथं, तुला दारू आणून देण्यासाठी नव्हे. अरे भाड्या तुझी सोन्यासारखी पोरं मर मर मरत्या ती तुझा टीव्ही बरा करण्यासाठी. म्या तुझी भांडी करते तेव्हा कुठे 100-1200 रुपये मिळतात आणि मुर्दड दारू पितो स्वैर. मग मी काय मरू? मर मेल्या मर. आधी आम्हाला मातीत गाड आणि मग मर. जीव सुटायचा आमचा एकदाचा. हे घे. हा ताई. हा चल घे लवकर. हा इकडे. हा आता सोडते तुला, पुढच्या वेळेला हाकलून देईन, कळलं ना? हे घे पैसे. चल.
शाळेत नेणार, रोज रोज शाळेत मी जाणार, मित्रांना शाळेत. कधीपासून शोधते तुला? चल, आई लय भडकली. जेवायला जाऊया. नको, नाही, मला भूक नाही. काय झालं? तो घंटा बघ, अभ्यास करतोय. म्हणजे शाळेचा अभ्यास करतोय. तो गणपत पुस्तक वाचतोय. म्हणजे पु 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 पुस्तक म्हणजे? पुस्तक नाही ग, पुस्तक. शाळा, अभ्यास. चिंकू, 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 मला बी शाळेत जायचंय. हळू बोल, आणि नाही ऐकलं तर मारेल तुला. मागेच बोललेली ना शाळेचं नाव काढायचं नाही, तरी बी तू तेच धरून आहेस. सगळे शाळेत जातात. तो घंटा किती आखडतो शाळेत जाताना, आणि मी सगळीकडे पेपर टाकतो, चहा देतो. मग जा तू बी शाळेत आणि मोर द्यायला. चिंकू, मला वाटलं तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. आईनं सांगितलेलं तुझ्या जास्त लक्षात आहे, पण नाही, विसरलास. आई काय बोलली होती? तू, मी अनाय काम करतो म्हणून बापाचा दबाव येतो ना. आपण गरीब आहोत रे. जर आपण शाळेत जायला लागलो तर आई किती किती म्हणून पुरवणार. तिचे हाल नाही का होणार? पण शाळा, तुझ्या शाळेत मी जाते माझ्या आईकडे. चल घरी जाऊया. नमस्कार महेश भाऊ. नमस्कार अण्णा. आपल्याकडे ना सगळंच लवकर हवंय. लवकर लवकर मोठं व्हायचंय, लवकर कामं करायचे, लवकर पैसे कमवायचे, लवकर लग्न करायचंय. सगळंच सगळंच कसं लवकर लवकर पाहिजे. कसं होणार रे? फास्ट फास्ट झालंय सगळं, फास्ट. अरे हे एवढं सगळं लवकर मिळवण्याच्या नादात आपण आपलं बेसिकच विसरतो रे. आपण मानवी जाणीवा विसरून कसं काय लवकर मोठं होतील रे आपल्याला? नाही यार, या मुलांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपल्यासाठी नाही कोणी काय केलं, पण आपल्याला या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. शिक्षण बेसिक आहे रे, बेसिक आहे शिक्षण. तेच जर अर्धवट सोडून ही पोरं आतापासून अशी पैसे कमवायच्या मागे धावायला लागली तर मग we will have to do something. तसं नाही महेश भाऊ, मुलांना वाटत असतं शिकावं, पण परिस्थिती आड येते ना. असं काही नसतं रे.
आपण आड आणतो परिस्थितीला. आम्ही नाही का शिकलो, झालो नाही मी. हे खरं आहे महेश भाऊ, तू आमच्यामध्ये राहून एवढी मोठी डिग्री मिळवली आणि आम्ही सालं तिकडच्या तिकडे पिऊन नाहीतर वेट बिकारच ना आम्ही. ए पण तू मोठा माणूस झाला, आपल्याला अभिमान आहे तुझ्याबद्दल. हा अरे माझ्याबद्दल कसला बाळगतोस? प्रेरणा घ्यावी यांच्याकडनं, यांच्याबद्दल बाळग. काय हे? आमचा बाप आणि आम्ही, डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलं हे पुस्तक. वडाळ्याच्या रेल्वे जवळच्या झोपडपट्टीत राहायचे. मालगाड्या उभ्या राहायच्या घरासमोर, पण त्या गाड्यांच्या खालनं शाळेत ये जा करायचे. पण आज भारतातले सगळ्यात मोठे इकॉनॉमिस्ट आहेत ते. मोठे हे लोक आहेत रे, आम्ही कसले? प्रूव्ह केलं यांनी. आम्ही काय, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर फक्त पुढे जात राहणार बस. अरे चिंट्या, इधर सोने को आया क्या तू? ऑर्डर क्या तेरा बाप लेके जाएगा? चला. नाही महेश भाऊ, आता आम्ही पण ठरवले वेलफेअर सेंटर मध्ये लहान मुलांसाठी काहीतरी करायला हवं. हा, नमस्कार अण्णा. महेश भाऊ, बोल कितना हुआ? नहीं नहीं अरे, नहीं 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 अरे असं काय करतो? नहीं नहीं नाही येणार तू तुझ्याकडून. बरं, नमस्कार. नहीं नहीं चल. नमस्कार. ए जा सुना वहां से. एक आल्या गदेले वाले का चाय बना. ओ महेश भाऊ, ओ महेश भाऊ. महेश भाऊ कुठे आहेत? आताच घराकडे गेले. काय नाही, काय आहे? पुस्तक आहे. पुस्तक आहे. हे चल ना आपण पिक्चरला जाऊया. नाही सलमान का? नाही, मी नाही येते. अरे मी काढतो ना तुझे तिकीट. आज आपला उठपाणी जोरात झालाय. पिक्चर फुल होता, सलमानने दिला धंदा करण्याचा. और खाना भी बाहर खाएंगे. नाही म्हटलं ना, मी नाही येते, तुम्ही जा. ए वेळा झाला का तू? चल ना मज्जा करूया. नाही येते. ए चलो रे, सब पुट्टास की गोली खाओ. आजकाल बहुत नाटक करताय रे. चलो काय झालं रियाला? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? चलो रे, चला चला जाऊया पिक्चरला. चल ना चल. काय आलं? काय नाही. आपण शिकणार आहे. घे जेवण. आय कुठे गेली? तुला शोधायला किती वेळ झाला?
4 वेळा बोलवलं तुला, शेवटी वेळ टाकून जेवलो आम्ही. घे जेवून घे. काय? डाळ भात लोणचं पापड. तू भाजी नाही आणली ना? आईला बी कामावरून काय नाही मिळालं. हे काय? पुस्तक आहे. पुस्तक? पुस्तक नाही ग, पुस्तक. कोणी दिलं? महेश भाऊच आहे, आमचा बाप अनामी. म्हणजे या पुस्तकाचं नाव? अय्या, पुस्तकाचं नाव बी असतं? खूप मोठ्या माणसाचं आहे, डॉक्टर आहेत ते. लय शिकलेल्या माणसानं लिहिलंय. आणि ज्यानं लिहिलंय ना तो बी आधी आपल्यासारखाच झोपडपट्टीत राहायचा, मालगाडी खालून. म्हणजे ट्रेन उभी राहते ना, त्या ट्रेन खालून पटरी क्रॉस करून शाळेत जायचे. काय पण? शपथ. तुला कोणी सांगितलं? महेश भाऊ कशाला खोटं बोलेल? आणि यात तर लिहिलंय सगळं. आणि महेश भाऊ पण झोपडपट्टीतच राहून मोठा झालाय. मी पण एक दिवस शाळेत जाईन. मला पण खूप पुस्तकं वाचायची आहेत. मी पण महेश भाऊ सारखा मोठा माणूस होणार, शाळेत जाणार, या घाणीतून बाहेर पडणार. मला आयुष्यभर चहा नाही बनवायचंय, मला ऑफिसर व्हायचंय. आईला, बापाला, तुला सगळ्यांना चांगल्या घरात न्यायचंय. मला शाळेत जायचंय चिंकू, शाळेत जायचंय. मी शिकेन, मोठा होईन. हळू बोल, आई ऐकेन. खरं सांग चिंकू, तुला शाळेत जावं असं नाही वाटत? नाही. खोटं बोलतेस, मला माहितीये तुला पण शाळेत जायचंय. तू पण लपून मालिनीच्या दप्तरावरून हात फिरवताना पाहिलंय मी. जायचंय ना तुला पण शाळेत? मला पण. नमस्कार अण्णा. हाँ नमस्कार महेश भाई. अरे बाबा, काल माझं इथे एक पुस्तक राहिलं का रे? मालूम नाही, कुठे सर्व लक्षातच येत नाही. नाही, काल आलो होतो ना आम्ही, मला वाटलं इथेच राहिलं की काय. अरे चिंट्या को मालूम रहेगा. आप बैठो ना महेश भाऊ. नाही अरे बाबू, मला जायचं एका ठिकाणी. अरे भाई, उद्या परवा येईन तेव्हा बघू. पण नेलंच तर ठेवून दे इकडेच. हाँ जरूर जरूर. चल बाय. चला प्रत्येकाने लवकर लवकर आपापली जागा पकडा. चला लवकर, प्रत्येकाने एक एक हाताचं अंतर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. एक साथ शुरू करेंगे. शुरू कर. चला रांगेत तिकडे चला. जय हिंद.
कौन है अरे चिंटिया, अबे ढक्कन, 1 घंटे के बाद अभी आ रहा है तू? कितना बार समझाने का है लड़के को? बोल बोल के थक गया साला। छोटू एक कटिंग। काला चाय दे। समझता नहीं इसको? अरे इसको निकलना मांगना यहाँ से साले को, कभी कुछ काम नहीं करता टाइम पे। इधर आ, इधर आ। वो 4 नंबर रोड के पास स्कूल है ना, उधर 10 प्लेट इडली लेके जा। स्कूल में जाने का? हाँ ढक्कन। मैं स्कूल में जाऊँ? अरे देर को ही जाने का ढक्कन। ये ढक्कन उधर किधर जा रहा है? जल्दी दे। काय रे, काय घेऊन आला? बाईंनी इडलीची ऑर्डर दिली आहे. बरं बरं, जा वरती दे जा. नमस्ते. नमस्कार. नमस्ते.
चल निघून, चल निघून जा इथून, परत येऊ नकोस. मारू नका ना. हा उधळासारखं बोलतेस, हे नुकसान करून तुझा बाप आणणार. चल निघ इथून. मला घर नाही मिळत. नाही माहित तर मला काय सांगतेस? जा कुठं बी. हा ताई ताई, तिला कशाला बोलतेस? हा मला सोड ना घरी. तिचं काम करून तुझी आई करणार आहे. चालले की तू. तुम्ही का उभ्या बसा, काम करा. बयो किती वाजले ग? 7 वाजला. अगं बाय, पोरं कशी काय आली नाही अजून? अव तुम्हाला आवडणारं जेवण आणलंय कामावर, चला खाऊन घ्या बघ. आणि गोळ्या घेतल्यात ना? आव पडाल ना? मी बरा आहे. प्यायला येतोय तुम्ही? रावलं नाही, थोडीशी घेतली. गोळ्या कशासाठी करतो आम्ही हे समजा? माझ्यासाठी नाही पण तुमच्या पोरांसाठी तरी ऐका. किती दिवस नुसतं बसून खाणार आहात? मरा एकदाच. दादा काय झालं? सांग ना चिंकू, तू का रडतेस? काय झालं? कारखान्यात ताईने मारलं. काय? आणि मला कामावरून हकलून दिलं, ढकललं. मला इथे खूप लागलं रे. हे बघ. हिच्या आईला हिच्या. चल मी जातो तिच्याकडे. नको, ते खूप वाईट आहे. तू कशाला घाबरते? चल ना माझ्याबरोबर. नको, माझ्याबरोबर गँग येतो ना आपली. नको. आईला कळलं ना तर आई खूप मारेल पुन्हा पुन्हा. आय खूप दुखतं रे. ताई, आपण गरीब आहोत म्हणून तिने मला मारले ना रे. आता मी आईला काय सांगू? म्हणजे मी अजून घरी नाही गेले. आईला नाही सांगितलं. तिला सांगितलं तर काय होणार नाही. मजुरीचा 20 रुपयाचा पगार नाही आला तर आई काय करेल? काय नाही करणार. मग बाप कसा बरावणार? मी करेन ना तुझ्या वाट्याचं काम. मी पेपर टाकून आल्यावर 1.5-2 तास झोपतो ना, आता झोपणार नाही. मी 2 गाड्या धुईन, म्हणजे मला परत तुझ्याकडेच पैसे मिळतील. ते आईला द्यायचे. मग मी पण येईल तुझ्या बरोबर गाडी धुवायला. नाही, तू शाळेत जायचं. मी? हो, तू शाळेत जा, शिक. मग मी तुला महेश भाऊंकडे घेऊन जाईन. ते तुझं नाव शाळेत टाकतील. आणि तू? मी? आधी तू तर जा. चल घरी जाऊया.
झालं? तहान लागली? नाही मग झोपत का नाही? नाही येते. भूक लागली? नाही. मग काय झालंय? आज मी शाळेत गेलो होतो. हळू बोल, आई ऐकेल. इडलीची ऑर्डर घेऊन पूर्ण शाळा बघितली. खरंच? किती मोठी. खूप मुलं होती. काही लोक शिकत होते, काही लोक ऍक्टिंग करत होते, काही मुलं खेळत होती. खूप मज्जा करत होते सगळे. तुला कोणी काही तिथं बोललं नाही? मी इडली द्यायला गेलो होतो ना. मोठे मोठे वर्ग पण आहेत. तिथं मुलं शिकायला बसतात ना, ती खोली. खूप मॅडम, सर, त्यांचा बी वर्ग बघितला. मॅडम आणि सर बी शिकतात? नाही ग, शिकवल्यानंतर चहा प्यायला बसतात ना, ती खोली. किती छान आहे हा शाळा. वाटतं सारखं तिथेच जावं. खूप मज्जा आली ना तिथं? तुला यायचंय? हळू बोल, आई उठेल. मी तुला उद्या शाळेत घेऊन जाईन. खरंच? खरं. हे ए झोपा बघू आता. झोपायला बी नाही देणार. चिंकी चल लवकर. चल लवकर आटप. झालं? हो. चहा ठेवलाय रे मी. आम्ही अण्णाकडे जाऊन पिऊ. मी सांगते आईला. मी पण जाते. कुठे चालणार दोघं? चल लवकर, शाळा खूप लांब आहे. गोरखा बसलाय. तू इथेच थांब, मी बघतो. काय रे, काय पाहिजे? अण्णाने पाठवलंय आज इडली किती प्लेट विचारायला. नाही पाहिजे. बाईने बोलवलंय, तू जाऊन विचार. बरं बरं, तू इथेच थांब.
मी आता तुला शिकवतो. अ वरून अननस, ब वरून बोर, क वरून केळ, ड वरून डाळिंब, काय रे? मला फसवून तिकडे पाडून इकडे बसला काय? चला बेटा सोडा मला, काका सोडा, सोडा मला. तुमच्या काय बापाची शाळा वाटली काय? चाल उठ, चाल, हात सोड, हात उठ, चला. सोडा मला काका, सोडा. सोडा ना काका, सोडा ना. चिंट्या, सोडा. सोडा ना, सोडा. काका, काका सोडा. चिंट्या, सोडा. सोडा ना काका, सोडा ना. सोडा काका मला. सोडा ना काका. निघा इथून. पुन्हा इथे दिसला तर आकलून देईन. काय रे? काय रे बाळा? हे तुमचं पुस्तक. अरे अरे हे तुझ्याकडे आहे होय? मला वाटलं गेलं की काय. आज मी तुम्हाला देणारच होतो, पण शाळेत आलो ना, अण्णाकडे उशिरा जाणार होतो म्हणून सोबत घेऊन आलो. वाचलंस की नाही? नाही, मला वाचता येत नाही. अरे शाळेत नाही जात तू? नाही. मग आधी शाळेत ऍडमिशन घे, शिकला पाहिजे. इकडे कुणीकडे आला होतास? बहिणीला घेऊन आलो होतो शाळेत. अच्छा अच्छा अच्छा, तिच्यासाठी ऍडमिशन घेतोयस? नाही म्हणजे हो, घ्यायचंय पण मला ते माहित नाही. अरे मग चल आत्ता घेऊन देतो. नाही, मी तुम्हाला सेंटर मध्ये येऊन भेटतो. बर बर, पण लवकरात लवकर भेट. जुलै महिना सुरू आहे ना,
8 ते 10 दिवसात ऍडमिशन घेतलं पाहिजे तुम्ही दोघांनी. हा घेणार ना? हे घे. नकोय मला. अरे अरे वेड्या, तू माझं हे पुस्तक माझा आदर्श जपून ठेवलास ना, म्हणून तुला ही बक्षिशी. खरंच नकोय मला. मी बक्षिसासाठी नाही परत केलंय. अरे माहितीये मला. पण तुला जर वाटलं असतं तर तू हे पुस्तक फाडून फेकून दिलं असतंस, नाहीतर कुठेतरी रद्दीत देऊन टाकलं असतंस. पण तू ते प्रामाणिकपणे मला परत केलंस, म्हणून तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या पुस्तकांसाठी हे ठेव. हा काय घेणार ना पुस्तकं? आणि हे बघ, घरी जाताना तिकडे संगम नावाचं एक पुस्तकाचं दुकान आहे, तिकडून पुस्तकं घ्यायची आणि मगच घरी जायचं. ओके? जा, लवकरात लवकर सेंटर मध्ये येऊन भेट. बर. चिंकी चिंकी चिंकी, हे बघ 50 रुपये. कोणी दिले? महेश भाऊने दिले तुझ्या पुस्तकांसाठी. चल पुस्तकं घ्यायला जाऊया. उघडून वाच. शाळेत जाऊन आले ना, मग तुला वाचून दाखवेल. रोज? हो रोज. आता बघ, आपल्याकडे 2 पुस्तक आणि पाटी आली. आता आपल्याला दप्तर किती सांगितलं? 50. आता आपल्याकडे 2 पुस्तक आणि पाटी आहे. किती म्हणालीस तू मगाशी? 50. कपडे 210. बूट 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 60 आणि पुस्तक 40. किती झाले हे सगळे मिळून? 50 आणि 210 260. 260 आणि 60 320 आणि 40 360. अजून 360 रुपये कमवायचे आहेत. 360? हे तर खूप आहेत. एवढे पैसे कुठून येणार? येतील. मी काम करेन, 8 दिवसात जमा करेन. हे पुस्तकात बघ. हे बघ, अनार. अनार नाही ग, अ वरून अननस. हे अ. तुला कोणी सांगितलं? गणपतने. त्याला पाहिलंय मी अभ्यास करताना. आणि हा आगगाडीतला. आगगाडीचंच कार्य आईचा होऊ शकत नाही? होऊ शकतो. मग आईचा. बरं बाबा, आईचा. चिंट्या, आईला कशी मदत करणार? का? एवढे पैसे कमवा, मला शाळेत टाका, मग आईला काय देणार? देईन. तुला पैसे नाही दिले तर आईचे खूप हाल होतील रे. किती वेळा एकटीच रडत बसते, मी पाहते ना दार आडून. मला माहितीये, मला पण आईची काळजी आहे. मी पण आईवर प्रेम करतो, म्हणूनच तर शाळेत न जाता काम करतो. आईसाठी करणार. पण तू शाळेत जायचं, शिकायचं, आमचं नाव काढायचं. अरे भाड्या, तू इथं काय मजा करत होता रे भाड्या? तो 10 वेळा घरला येऊन गेला, म्हणजे कामावरून मला बोलून गेला. तू काय करत होता इथं? तू गप का? तू कामावर जायचं सोडून तू इथं काय करत होता? तू तुझ्या बापासारखाच तुम्ही मारून टाक एकदाचा. शिकायचंय भाड्याला. मारू नकोस. गप
शिकायचं ना तुला? शिक शिक भाड्या. रडू नकोस चिंकी, आईला पण त्रास होतो म्हणून तर ती. पण तू शाळेत जायचं, शिकायचं. मी नाही जाणार. जाणार तू. मी आणि आई काम करणार. आता या 360 रुपयात अजून 50 रुपये. रडू नकोस, मी मुलगा आहे, मला काय होणार नाही. तू जाऊन बघ आई काय करते. मी शिकणार, मी मोठी होणार, मी डॉक्टर होणार. मी वेडी नाहीये, मी शिकणार, मी शिकणार. आदळापट कशाला करत्या? मारून जीव शांत झाला ना तुझा? हा झाला शांत. लई खुशी झाली मला. एवढं लागलं मग मारलं कशाला त्याला? तुझ्यामुळं भाड्या, तुझ्यामुळं. सोन्यासारखी पोरं माझी कामं करतात आणि हा भाड्या दारू पीत बसायचं विड्या फुकत. तुमच्या समजांच्या आधी मला काढा मातीत एकदा. त्याला मारताना बरं वाटलं बाई मला. पर कामावर नाही गेला तर कसं काय भागायचं? मला बी वाटतं त्यानं शाळेत जावं, शिकावं. पण भाड्या तू दारू पीत बसतो ना घरात. घर कसं काय चालायचं माझं? तो बी तुझ्या वाणीच वागायला लागलाय. काय करायचं म्या? कोणाच्या तोंडाकडे बघायचं? तू का बघती का टक्का बघा? लय खराब आहे तुमची आहे. प्रेमच नाही तिला तुमच्याबद्दल. दुश्मन आहे दुश्मन. तू मोठी झालीस ना की तुम्ही चपलीने मार मला. मारशील ना वा? कशा रडतो तू? कौन मार तेरे को? साले को फोड़ देगा. नाम बोल, चल नाम बोल. आईनं मारला असेल त्याच्या. कशाला? एड्याला शाळेत जायचंय, पुस्तक वाचत होता. वेडा झाला तू शाळेत जाण्यासाठी. पुन्साला बघ 2री पर्यंत शाळेत गेलो, जमली नाही दिलीस सोडून. कुछ नहीं रखा स्कूल में. अपन को एक साला बूट पॉलिश करके दिन का 50 रुपया छापता है ना बंडू? कुठे आला? तुम्ही ग बसा, मी बघतो. काय झालं? मला आठवड्यात 400 रुपये पाहिजेत. का? माझ्या बहिणीला
चिंकीला शाळेत पाठवायचंय, तिला शिकवायचंय आपल्याला. माझ्या आईसारखी ती आयुष्यभर धुनी भांडी नाही करणार, आपण शिकवणार तिला. अरे चिंट्या, लेकिन उसको पढ़ा की क्या फायदा? मोठी होणार ती, मोठी बाय होणार. आपल्यासारखं झोपडपट्टीत जगायला नको. लेकिन क्या खराबी झोपड़पट्टी में? तू गप्प बस रे. घरी साधी ट्यूबलाइट आणायची तरी हिंमत आहे का तुझी? दिवसाला 50 रुपये कमवतो. अरे इज्जत आहे का तुला? टपोरी बोलतात सगळे. अरे आपला महेश भाऊ पण आपल्यासारखाच होता ना, शिकून सवरून किती मोठा झाला बघ. मग आपल्यापैकी कोणी शिकू नाही शकत काय? अरे ना आपली ऐपत तर बहिणीला तरी शिकूया. अरे मग प्रॉब्लेम काय? माझ्या बरोबर चल ना संध्याकाळी ट्रेन मध्ये. देवीला एकाला धक्का काढूया पाक की एका तासात 5,000 रुपये खिशात. मला चोरी नाही करायची, मला चोरी करायला. मी चोरी नाही करणार आहे. झाल्याला मदत करायला गेलो तर मलाच मारतो. अरे तुझा इथून चल फुट चल. ए जा ना. एकेकाला बघून घेतो नंतर. अरे तुम्ही मला भेटा नंतर, मग बघतो तुम्हाला. तू एक काम कर, तू उद्यापासून माझ्यावर पोस्टर लावले. एका रात्रीचे 40 रुपये मिळतात, म्हणजे 7 दिवसाचे तुला 280 रुपये मिळतील. आणि आयडिया, आमच्याकडे 2 नवीन गाड्या आल्यात, मी विचारतो ते केलं तरी 100 रुपये मिळतील. आणि अण्णाकडून 50 रुपये घे. हो गया ना प्रॉब्लेम सॉल्व. अन्ना नहीं देगा रे, मेरे को मालूम है. आपण काहीतरी करू रे. आपण चिंकीला पाठवू. अरे पण तुला हे जमेल का? सकाळी पेपर, मग गाडी, मग अण्णाच्या हॉटेलात, त्यानंतर पोस्टर लावायला. तुला जमेल? जमेल, जमवून घेईन. चिंकीला शाळेत पाठवण्यासाठी मी एवढं नक्की करेन. अरे मग तू झोपणार कधी? फक्त 3 तास. दुपारी अण्णाच्या हॉटेलात 1 तास, रात्री पोस्टर लावायच्या आधी 1 तास, आणि सकाळी पेपर टाकून आल्यावर 1 तास. उद्या कधी जाऊया आपण पोस्टरवाल्याकडे? अरे उद्या कशाला, आपण आताच फिक्स करून टाक्या ना. चल. काय रे? कामासाठी. कामासाठी? वाटत नाही रे काम करेल असं. करेल काम असं? आता तू म्हणतोस तर ठीक आहे, बोलव त्याला उद्या. चालेल, येतो. हा हा. नमस्कार. हो चल. खूप उपकार झाले यांचे. हो. चिंटू चहा घे. तू आईवर रागवलास? नाही. रागवू नकोस हा. तुला माहितीये ती काल तुझ्यासाठी रडत होती. माहितीये. ते बघ कशी बसली. तुझ्याशी बोलायचं म्हणून अजून कामावर बी गेली नाही. याय तू तुझ्यावर रागवला नाही ग, तुझ्या कामावर.
8 दिवस घरी येणार नाही चिंकू. मी 8 दिवस रात्रीचे पोस्टर लावायला जाणार आहे. कशाला पण? तुझ्या शाळेच्या तयारीसाठी 400 रुपये हवेत ना, म्हणून. माझ्यासाठी रात्रीचे पोस्टर बी लावणार? आणि 8व्या दिवशी मी तुझ्यासाठी कपडे, पाटी, दप्तर सगळं घेऊन येईन. ए चिंट्या, चल लवकर. तो बघ भिकू आला. मला गाडी धुवायला जायचंय. येतो मी. काय ग चिंट्या आला नाही तो 2 दिवस? जा भिकुकडे जाऊन बघून ये जा, झोपला असेल तिकडं. 7 दिवस येणार नाही चिंटू. का? रात्रीचे पोस्टर लावायला जातो.
शांते, ए शांते. अगं काय ग, ये की चहा ठेवते. घाई आहे, मी चालले गावाला. 2 महिन्यासाठी कुलकर्णी बहिणीकडे काम करायचंय. करशील का? 2 महिन्यासाठी? हो 2 महिन्यासाठी. करीन की. नक्की? हा व्यवस्थित कर. ते पलीकडचंच घर ना? हो ते पलीकडचं घर. हा करते. बरं येते मी. अगं पर चहा नका नका, अगं मला लई घाई आहे. बरं येते मी. बर. मी शिकणार, मी मोठी होणार, मी वेडी नाहीये. मी शिकणार, मी शिकणार, शिकणार. तुझा मुलगा पण शिकणार. मी शिकणार, तुझा मुलगा पण शिकणार. मी शिकणार, मी शिकणार, मी शिकणार, मी शिकणार. तुझा मुलगा पण शिकणार, शिकणार. तुझा मुलगा पण शिकणार, शिकणार.
काय रे गधड्या, 50 पोस्टर चिखलात पाडलीस तू, त्याचे पैसे कोण भरणार? अरे त्या नासिर भाईला कळलं ना तर माझे पैसे कापेल तो. असं करू नका हो पांडुरंग काका. मी वाटल्यास या पोस्टरची भरपाई करण्यासाठी अजून 15 दिवस काम करेन, पण मला आता हे 280 रुपये द्या. मला माझ्या बहिणीसाठी शाळेचे कपडे घ्यायचे. ए साल्या, रडून मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस हा. चल निघितून, एकही पैसा मिळणार नाही तुला. असं करू नका हो काका. मी सांगतो ना अजून 15 दिवस काम करतो. असं? अरे 7 दिवस झाले तुला ओळखतो आणि पळून गेलास मग? नाही जाणार, खरं सांगतो मी. मी 15 दिवस काय अजून महिनाभर काम करेन, पण मला आता पैसे द्या. पांडुरंग काका, काय रे? द्या त्याला पैसे. नाही रे. ओ त्याने नाही काम केलं तर मी काम करीन तुमच्याकडे. असं? द्या त्याला पैसे. तू घेतोस याची गॅरंटी? हो घेतो. बघ हो. हो ठीक आहे. हे घे. आणि हे बघ, उद्या दिवसभर पोस्टर लावावे लागतील तुला. हा हा. आता पक्क्याला सांगे आणायला. अरे चिंट्याला आवडतो म्हणून शिरा केलं ना. मस्त. आज 8वा दिवस. येईन तो एवढ्यात. हे बघत्या तो आला का? हे काय? कुठे चिंटू? नाही येणार. मला माहित होत हसत करणार. सांगतो नाही येत. फसवलं त्याने मला. नाही, त्याने नाही फसवलं तुला. त्याने कपडे दप्तर पाठवले तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हे घे. माझ्यासाठी? अरे पर क्यों कुठे? वो क्या है, पांडुरंग काका के पोस्टर का नुकसान किया ना उसने, इसलिए पांडुरंग काका के साथ वो सेठ जी के पास गए. आज वो पूरा दिन पोस्टर लगाएगा, कल अन्ना के आ जाएगा. तुला तयार होऊन महेश भाऊकडे बोलवलंय. अहो तुम्ही हिला तयार करा ना, महेश भाऊंकडे घेऊन जा. मी येतेच. मी पण येते आई. अगं त्याने दिन रात खपून पाठवलं नाही समजा. तू शाळेत जा, मी येते जाऊ. हा आई, चिंट्याला सांग हा, मी त्याची वाट बघेन. नक्की सांग. मी येते जाऊ. चला रे. हो आले, चला चला, मी दाखवतो तुम्हाला. तू बस, मी इडली घेऊन आलो. हे घे, इडली खाऊन घे. मी पटवतो रे पांडुरंग काकांना. नको रे. अरे घे रे. अरे कशी झाली बा अवस्था. घे. चिंट्या, आई
आई येण्यासारखं करतात वैर पोर. एवढा रागवलं व आईवर. चल घरला चल चल. नको ते काका. हे बघ त्यांचं काय बी असेल मी बघेन नंतर. पण आता मात्र माझं ऐकायचं. चल बघू घरला. तुझा चिंट्या मी सांगतो काकांना. जाऊ मी. हा जा. चल अरे ये बस के इथं बस. हे सगळं माझ्यासाठी. वैर राजा समजा तुझ्यासाठी. Ah